सफाई कामगार, ड्रायव्हर्स आणि कॉन्ट्रॅक्ट वरती कामाला असलेले सर्व पुढे जायचं आहे आणि काही अडचणींमुळे ही जॉईनिंग महापालिकेचे आपले अधिकारी असतील, बोरकर साहेब असतील, त्याचबरोबर केडीएमसीच्या आयुक्तांशी माझं बोलणं झालं. मॅडमचं नाव आहे. त्या दिवशीपासून महापालिकेची एकच भूमिका आहे की 1 वर्ष महानगरपालिकेच्या कुठल्याही कंपनीमध्ये काम करतायत त्या 1 वर्षाच्या आधीच्या मुलांना परत नवीन कंपनी आलेली आहे त्याआधी जेवढी लोक 1 वर्ष आधीपासून या कंपनीमध्ये काम, ज्यांचा मागच्या कंपनीमध्ये पगार थकबाकी आहे 1.5 महिन्यापासून, असे पण कामावर लागलं पाहिजे. आणि अजून एक महत्त्वाचा निर्णय आम्ही साहेबांनी मिळून घेतलेला आहे की येत्या काळामध्ये जी लोक जाणून बुजून कंपनीला किंवा महापालिकेला त्रास देण्यासाठी काम करणार नाही त्यांच्यावरही कारवाई होईल. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आतापर्यंत जे वेगवेगळे एजन्सी, खाजगी एजन्सींमार्फत कामगार कार्यरत होते कंत्राटी पद्धतीने, सदर कामगारांची मुख्य मागणी अशा स्वरूपाची होती की नवीन कंपनी सुमित एल्कोप्लास्ट या कंपनीमध्ये त्यांना सामावून घेतलं जावं. सदर मागणीच्या अनुषंगाने आज कामगारांनी काम बंद आंदोलन पुकारलेलं होतं. आजच्या या आंदोलनाच्या वेळी सुमित एल्कोप्लास्ट या कंपनीचे संबंधित अधिकारी देखील उपस्थित होते आणि सर्व कामगारांना कंपनीच्या वतीनं आश्वासित करण्यात आलेलं आहे की जे कर्मचारी 1 वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून कार्यरत असतील त्यांना कंपनी ऑनबोर्ड 15 ऑगस्ट पर्यंत करणार आहे. पगार देखील तात्काळ करण्याच्या सूचना सर्व संबंधितांना देण्यात आलेल्या आहेत. सदर अनुषंगाने महापालिकेच्या वतीने देखील आवाहन करण्यात येत आहे की अशा प्रकारे कोणत्याही प्रकारे पैशांची मागणी केल्या गेल्यास आपण तात्काळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करावा, तसेच महापालिकेला अवगत करावं. महापालिकेच्या वतीने देखील सदर प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात येईल. त्यांच्याकडे 1500 कंत्राटी कामगार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये विविध कंपन्यांमध्ये काम करत होते. सुमित कंपनी आल्यापासून याच्यातले जवळजवळ 850 ते 900 मुलं ज्यांना कामावरनं कमी करण्यात आलं होतं त्यांना कामावर घेण्यात आलं नव्हतं. या कंत्राटी कामगारांनी आज इथे काम बंद आंदोलन पुकारलं होतं आणि त्याच्यासाठी त्यांनी मला संपर्क साधला आणि आयुक्त असतील किंवा महापालिकेचे अधिकारी असतील यांचा एक पॉझिटिव्ह रिप्लाय की या सर्व कामगार जे आज बाहेर आहेत त्यांना आम्ही 15 ऑगस्टच्या आत या कॉन्ट्रॅक्ट कंपनीमध्ये जे 1 वर्षाच्या अधिक काम करतात त्यांना सगळ्यांना कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर कामावर घेण्याचं आश्वासन आज दिलेलं आहे. माझं तर ठाम आरोप आहे की यांच्याकडनं काही दलालांनी 50-50 हजार रुपये तुमच्याकडनं आम्हाला द्या तेव्हाच तुम्हाला कामावर लावू असं देखील यांना सांगितलं होतं. आणि मी आज तुमच्या माध्यमातून सगळ्यांना सांगू इच्छितो की कोणालाही 1 रुपये कामावर लागण्यासाठी द्यायची गरज लागणार नाही असं आश्वासन महापालिकेने आणि सुमित कंपनीने देखील दिलेलं आहे. एकही कामगाराला 1 रुपये द्यायची गरज नाही. मी काही ऑडिओ क्लिप्स तुम्हाला देणार आहे आज. त्या ऑडिओ क्लिप्स मध्ये आपल्याला कळेल की या कामगारांना कसं वेटीस धरला जात होतो आणि 50-50 हजार रुपयाची डिमांड केली जात होती. ही 1 रुपये कोणाला द्यायची गरज लागणार नाही आणि या सगळ्या कामगारांना 15 ऑगस्टच्या आत पूर्णपणे या कंपनीमध्ये कामाला घेतलं जाईल. जुन्या कंपनीमध्ये जुन्या कॉन्ट्रॅक्टरकडे काही लोकांचा पगार थकलेला आहे. त्याच्यासाठी बोरकर साहेबांशी माझं बोलणं झालेलं आहे आणि त्यांचाही पगार लवकरच मिळेल अशी अपेक्षा आम्हाला आहे. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.